अमरावती महानगरपालिकेने स्पीटसाठीचं एक बिन इथे इन्स्टॉल केलेलं आहे, जेणेकरून जे वयोवृद्ध नागरिक आहेत त्यांना जर स्पीटिंग करायचं असेल तर त्याच्यासाठीची एक सुविधा करून दिलेली आहे। आपण पाहतो की बऱ्याचशा प्रशासकीय कार्यालयांमध्ये भिंतींवरती वगैरे अशा पद्धतीनं थुंकून ते थोडंसं वाईट असं आपलं कार्यालय केलं जातं, त्याच्यामुळे तसं होऊ नये त्याच्यासाठी त्याला प्रतिबंध बसावा त्याच्या दृष्टिकोनातून आम्ही हा एक छोटासा उपक्रम राबवलेला आहे। या स्पीट बिनचा वापर आज इथे प्रायोगिक तत्वावरती केला जात आहे। जर ह्याचे रविवारी मनपा प्रशासनाच्या वतीने सफाई अपनावो बीमारी भगावो या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे। या उपक्रमाअंतर्गत सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यावर दंडात्मक कारवाई न करता त्यांच्या सोयीकरिता मनपा मुख्यालयात स्पिटिंग बिन्सचा शुभारंभ करण्यात आला। केंद्र सरकार वतीने जाहीर करण्यात आलेल्या कार्यक्रमाची अंमलबजावणी मनपा प्रशासनाच्या वतीने राबविण्यास आता सुरुवात झाली आहे। यात मात्र एकीकडे राज्यात मराठी भाषेचा मुद्दा रेटून धरला जात असताना सफाई अपनावो बीमारी भगावो अशा हिंदी भाषेतील वाक्याला पुन्हा भाषा वाद तर होणार नाही ना, अशी चर्चा होताना दिसून येत आहेत। यावर आपली प्रतिक्रिया काय राहणार हे नक्कीच आम्हाला कळवा।